नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की स्टॉक मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. आणि मित्रांनो, याचमध्ये एक कंपनी आहे, ज्या कंपनीचे नाव आहे श्याम मेटॅलिक्स अँड एनर्जी लिमिटेड. या कंपनीने आपल्या बिझनेसला घेऊन एक जबरदस्त अपडेट दिली आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच अपडेटला बघणार आहो. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या व्हिडिओचं हेडिंग आपण येथे वाचू शकतो. श्याम मेटॅलिक्स प्लान्स ₹10,000 कोटी कॅपेक्स टू मोर दॅन डबल रेव्हेन्यू बाय 2031. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तसेच श्याम मेटॅलिक्स अँड एनर्जी लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर मित्रांनो, श्याम मेटॅलिक्स अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीने आपल्या विजन 2031च्या प्लॅनच्या अंडर आपला ॲम्बिशियस ग्रोथ रोडमॅप डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, कंपनीचा टार्गेट आहे 2031 पर्यंत आपला रेव्हेन्यू 2.5x म्हणजे 2.5 पट वाढून 40,000 कोटी रुपये करण्याचा. तसेच आपली टोटल कॅपॅसिटी वाढवण्याचा 15 मिलियन टन्सने 27 मिलियन टन्स. आणि मित्रांनो, हे सर्व टार्गेट दिले आहे कंपनीने नेक्स्ट 7 वर्षासाठी. तसेच मित्रांनो, कंपनी इंटरनल ॲक्रुअल्सच्या थ्रू लार्जली 10,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करण्याचा प्लॅन बनवत आहे. आणि मित्रांनो, याचा उपयोग कंपनी स्पेशलिटी स्टील, स्टेनलेस स्टील, फ्लॅट प्रोडक्ट अँड ॲल्युमिनियमचा बिझनेस वाढवण्यासाठी करणार आहे. तसेच कंपनी फोकस करेल डाऊनस्ट्रीम इंटिग्रेशन, टेक्नॉलॉजी अपग्रेडेज आणि एनर्जी इफिशियन्सीवर. आणि मित्रांनो, श्याम मेटॅलिक्स अँड एनर्जी अँड लिमिटेडने सांगितले आहे की यामुळे कंपनीची मजबूती हाय व्हॅल्यू सेक्टर्समध्ये अजून त्याची पोझिशन स्ट्रॉंग होईल. आणि या हाय व्हॅल्यू सेक्टर्समध्ये आहे डिफेन्स, इन्फ्रास्ट्रक्चर, इंजिनिअरिंग आणि रेल्वे. आणि मित्रांनो, तसेच यामुळे कंपनीची ऑपरेशनल इफिशियन्सी सुद्धा वाढेल थ्रू बॅकवर्ड इंटिग्रेशन इन एनर्जी अँड मायनिंगमध्ये. तसेच मित्रांनो, यामुळे अशी अपेक्षा आहे की या प्लॅनमुळे जवळपास 10,000 न्यू जॉब्स क्रिएट होईल. तसेच कंपनीचा एक्सपोर्ट रेव्हेन्यू डबल होऊन $300 मिलियन होऊन जाईल 2031 पर्यंत. तर चला आता आपण श्याम मेटॅलिक्स अँड एनर्जी लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर मित्रांनो, जर आपण श्याम मेटॅलिक्स अँड एनर्जी लिमिटेडची बेसिक इन्फॉर्मेशन बघितली आणि त्यात सर्वात पहिले जर आपण कंपनीची पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला, तर सप्टेंबर 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.59%, FISची होल्डिंग आहे 3.65%, DISची होल्डिंग आहे 8.64% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 12.80%. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचे पूर्ण फायनान्शियल इयरचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले, तर कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये आली आहे 12,658 कोटी रुपये. कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2024 मध्ये आली आहे 13,195 कोटी रुपये. आणि कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये आली आहे 15,138 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण श्याम मेटॅलिक्स अँड एनर्जी लिमिटेडचा पूर्ण फायनान्शियल इयरचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट बघितला, तर या कंपनीचा नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होता 843 कोटी रुपये. पूर्ण फायनान्शियल इयर 2024 मध्ये कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट होता 1,029 कोटी रुपये. आणि पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट होता 909 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण श्याम मेटॅलिक्स अँड एनर्जी लिमिटेडची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली, तर कंपनीचा
रिझर्व्ह अँड सरप्लस लगातार वाढत आहे. 6,907 कोटी रुपयांनी 9,368 कोटी रुपये आणि करंटली आहे 10,275 कोटी रुपये. आणि जर आपण कंपनीची लॉंग टर्म बॉरोइंग बघितली तर ते लगातार कमी होत आहे. 331 कोटी रुपयांनी 268 कोटी रुपये आणि करंटली आहे 155 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, कंपनीची शॉर्ट टर्म बॉरोइंग वाढली आहे 318 कोटी रुपयांनी 624 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो सुद्धा वाढला आहे 50 कोटी रुपयांनी 68 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण श्याम मेटॅलिक्स अँड एनर्जी लिमिटेडची कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितली तर ती कमी झाली आहे 1270 कोटी रुपयांनी 1453 कोटी रुपये आणि करंटली आहे 1199 कोटी रुपये. म्हणजे करंटली श्याम मेटॅलिक्स अँड एनर्जी लिमिटेडची कॉन्टिंजंट लायबिलिटीज आहे जवळपास 1200 कोटी रुपये. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025 नुसार श्याम मेटॅलिक्स अँड एनर्जी लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.59% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. आणि मित्रांनो, प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0 याचा अर्थ असा की कंपनीच्या प्रमोटर्सने आपला एकही शेअर लोनसाठी प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. आणि मित्रांनो, ज्या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0 असतो हा त्या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह पॉईंट मानला जातो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की श्याम मेटॅलिक्स अँड एनर्जी लिमिटेड ही कंपनी आपला बिझनेस वाढवण्यासाठी 10,000 कोटी रुपयांचा कॅपेक्स करणार आहे. तसेच मित्रांनो, आपण हे पण बघितले की कंपनीचा रेव्हेन्यू टार्गेट काय आहे. आणि मित्रांनो, तसेच आपण श्याम मेटॅलिक्स अँड एनर्जी लिमिटेडची आजच्या व्हिडिओमध्ये थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा जाणून घेतली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.